टेंशन की रेमेडी धमाल कॉमेडी फुल टू टाइम पास करा चटक फू फू भाई फू भाई फू भाई फू. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी चित्रगुप्ते. माझं एक ब्रीद वाक्य आहे, जिथे कुणीतरी खपते तिथे हिशोब ठेवायला पोहोचतात चित्रगुप्ते. सर वा 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 वा. सगळ्यांना आनंद झालाय, सगळ्यांना आनंद झालाय मी आलोय म्हणून. कारण कुणाचं पाप पुण्य काय ना ते सगळं माझ्या हातात आहे. ते या पेन ड्राईव्ह मध्ये मी ठेवलेलं आहे म्हणून सगळे टाळ्या वाजवणार आहेत. तर घेऊन आलोय तुमच्या आमच्या सगळ्यांचाच आवडता कार्यक्रम ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू 2 फोल 1 हा पॉवर्ड बाय ऑफिसर चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. तर कार्यक्रमाला सुरुवात करायची, सगळ्यांचा पापपुण्याचा हिशोब सुद्धा ठेवायचा आहे. पण त्याआधी स्वागत करूयात इथल्या मार्कांचा हिशोब ठेवणाऱ्या आपल्या परीक्षकांचं. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. स्वागत करूयात कालच आपण निवडलेल्या आपल्या 5 प्रेक्षक परीक्षकांचं. तर सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे. मी मगाशीच सांगितलं की मी आज आलोय म्हणून सगळ्यांना टेन्शन आलेलं आहे. कारण कुठल्या तरी एका जोडीला आज मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. म्हणजेच अर्थात आज एका जोडीचं होणार आहे एलिमिनेशन. पण जास्त टेन्शन घ्यायची आता मला वाटतं वेळ नाहीये, कारण आता हसायची वेळ आहे. आणि म्हणूनच आता स्वागत करूयात आजच्या पहिल्या वहिल्या चॅलेंजर जोडीचं. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण जाणार आहोत खड्ड्यात. म्हणजे आपण खड्ड्यात नाही जाणार आहोत, रस्त्यात खूप खड्डे झालेले आहेत आणि आता त्या खड्ड्यांची मालकी ठरवायला सुद्धा लोकांनी सुरुवात केलेली आहे. तर अशाच खड्ड्यांचे 2 मालक आता इथे येणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले. मी मुंबईकर मुंबईकर मुंबईतल्या खड्ड्यांचा राजा. या खड्ड्यातून नेहमीच करतो ये जा. मी मुंबईकर मुंबईकर मुंबईतल्या खड्ड्यांचा राजा. आमच्या मुंबईमध्ये इतके सुंदर खड्डे झालेत की काय सांगू तुम्हाला. आणि एक खड्डा तर माझ्या घरासमोर झालाय. दर रविवारी मी या खड्ड्यामध्ये जाऊन मासेमारी करतो. चला आज पण आपण आता मासेमारी करूया. चला. मी कशाला खड्ड्यात जाऊ ग, मी कशाला धबधब्यात नाऊ ग, मीच माझ्या खड्ड्याची राणी ग, खड्ड्यात मारते मी उडी ग. एक्सक्यूज मी, मी या खड्ड्यामध्ये मासेमारी करतो दिसत नाही तुम्हाला? एक्सक्यूज मी, मी या खड्ड्यात पोहायला आले तुम्हाला दिसत नाहीये का? एक्सक्यूज मी, आधी मी आलोय. एक्सक्यूज मी, हा खड्डा माझ्या बरोबर गॅलरीच्या खाली येतो. या खड्ड्याला मी अगदी लहानपणापासून पाहिलंय. अगदी 1 इंच होता ना तेव्हापासून हा तलावाचं रूप घेतलंय ना, त्या सगळ्या रूपात मी त्याला पाहिलंय. पराठात पराठा मेथीचा, खड्डा माझ्या प्रीतीचा. आणि वहिनींना मिळते सोन्याची नाळ. का बसा, का उखाण्यांचा कार्यक्रम आहे का? 1 मिनिट, हा खड्डा माझा आहे आणि मी या खड्ड्याची आहे. मैं मेरा खड्डा नहीं दूंगी नहीं दूंगी नहीं दूंगी. ए दुंगी 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 दुंगी, या सोसायटीचा मी सुद्धा रहिवासी आहे, त्यामुळे या खड्ड्यावर माझाही अधिकार आहे. मग जा खड्ड्यात. म्हणजे तिथल्या खड्ड्यात जा ना. अहो, नाही. तो खड्डा बघ किती छान आहे, मोठा आहे. त्या खड्ड्यात जाता येणार नाही. का? काय आहे तिकडचा तो बलून बघितलात तुम्ही? रिझर्वेशनचा बलून बघितलात? हो. तिकडे आपल्या सोसायटीचे चेअरमन जाणार आहेत फॅमिली सह पिकनिक साठी पावसाळी. आणि ना तिकडे जाऊन ते त्या खड्ड्यात डुंबणार आहेत आणि दिवसभर नौका विहार करणार आहेत. मला कोणी कोणी कसं सांगितलं नाही? तुम्हाला माहिती नाही? नाही, अजिबात माहिती नाही. नाही. आपले भेळवाले भैया आहेत की नाही, हा. त्यांनी त्या गाड्या सगळ्या त्या आता खड्ड्यात टाकल्या आहेत. हा? त्याच्यात त्यांनी नौका केल्या आहेत. लोकांना नौका विहार करायला लावतात आणि त्या खड्ड्यातलंच पाणी भेळीमध्ये टाकून ओली भेळ खायला देतात. घाण वाटलं ना? घाण वाटलं ना? एक काम करा तुम्ही, एक काम करा बाई, आपल्या बिल्डिंगच्या मागे एक खड्डा आहे, त्या खड्ड्याकडे जा. मस्त खड्डा आहे. मागे जुलैमध्ये पावसाळ्यात मी त्या खड्ड्यात पडलो होतो, ते उन्हाळ्यात बाहेर आलो. हो, युनिव्हर्सिटीने नवीन अभ्यासक्रम सुरू केलाय. कुठला? होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, खड्डेपॅथी. म्हणजे काय, कुठल्या खड्ड्यात कुठल्या अँगलनी कुठल्या अवस्थेत पडल्यानंतर बाहेर आल्यावर कुठला अवयव बरा होतो यावर संशोधन चालू आहे.
काहीच कळलं नाहीये मला. समजा तुमची कंबर धरली, आता कुणी धरली हा फालतू विनोद करू नका. काय मन कवडे आहात हो तुम्ही. समजा तुमची कंबर धरली आणि ती सोडवायची तर काय करणार? काय करणार बरं मी काय करणार? तुम्हीच खड्ड्यात 6 महिने होता. मी सांगते, बसा माझ्या गाडीत. आता आपण निघालो बापरे. आणि अचानक खड्डा येऊन दणका बसला. अरे हा, कंबर एकदम मोकळी झाली माझी. झाली की नाही कंबर मोकळी? पण हाडं मोकळी झाली तर? अहो साईड इफेक्ट, प्रत्येक सायन्सला स्वतःचे साईड इफेक्ट असतात. बरोबर आहे. तुम्हाला माहितीये युनिव्हर्सिटी हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर डिग्री पण देणार आहे. कुठली? बॅचलर्स ऑफ PWD and MMRDA. आणि मास्टर डिग्री पाहिजे असेल तर? मास्टर ऑफ BNC. अहो BNC ची खड्डा थेरपी आहे ना, यासारखी दुसरी कुठली थेरपी नाही असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आता आपण खड्डा बचाव मोहीम काढूया आणि नारा ठेवूया, खड्डा हमारी जान है, उसमें हमारी जान है. किंवा खड्डे बचाव मुंबई सजाव. आपण एक पिक्चर पण काढू शकतो. कुठला? खड्डा होगा तेरा बाप. त्याचं मराठी व्हर्जन पण काढता येईल. हा बोला. बाग गेला खड्ड्यात. मस्त. म्हणजे मला असं वाटतं की महानगरपालिकेचा जो फंड असतो म्हणजे बागेसाठी, तो सगळा खड्ड्यात गेला तरी खड्डा तसाच राहिला. खड्ड्यातला हा रस्ता, रस्त्यातला हा खड्डा, बुजव आता खड्डा देवा, बुजव आता खड्डा. खाते खड्ड्यामधून पैसे जात पुढाऱ्यांची, खाते खड्ड्यामधून पैसे जात पुढाऱ्यांची. कंत्राटदारांना नाउरली लाज हो कुणाची, जनतेनंच त्यांना आता खड्ड्यामध्ये गाडा, जनतेनंच त्यांना आता खड्ड्यामध्ये गाडा. खड्डा बुजव आता देवा, बुजव आता खड्डा, बुजव आता खड्डा देवा, बुजव आता खड्डा. मस्त आहे. आता बस स्किट बस. काय माहितीये का, आपण दरवेळेस खड्ड्यांवर स्किट करणार, ते परीक्षकांना पटणार, प्रेक्षकांना पण पटणार, त्यांनाही ते आवडणार. पुढच्या पावसाळ्यामध्ये पुन्हा परिस्थिती तीच असणार. म्हणजे आपलं बोलणं गेलं खड्ड्यात. तुमचं बोलणं खड्ड्यात जाणार नाहीये, ते सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचलेलं आहे. बघूयात प्रेक्षक परीक्षकांपर्यंत किती पोहोचलंय आणि किती गुण देणार. 10 पैकी 10. रेणुकाताई. वा वा वा, क्या बात है. हा ब्लास्ट लिखाणासाठी, तुमच्या परफॉर्मन्ससाठी, पूर्ण ऍक्टसाठी आणि मुंबईच्या स्पिरिटसाठी. वा. निर्मितीताई. तुम्ही दोघांनी खूप छान ऍक्ट सादर केलात. आणि या बघूयात आता गुण किती मिळत आहेत. रेणुकाताई. 10. आज एलिमिनेशन आहे त्यामुळे तुमच्या पोटात खड्डा असेल, पण मला वाटतं एवढ्या मार्कांनी आता थोडंसं बरं वाटलं असेल. निर्मितीताईंचे गुण आहेत आज गुलदस्त्यात. एक बोलायचं छोटं, या स्किटचं बाकी नाही पण मला संगीताताईंनी खूप बूस्ट केलं. कारण आपण ज्या संस्कारात वाढलेलं असतं, स्विमिंग सूट घालून तुला ऍक्ट करायचं म्हटल्यानंतरच असं झालं होतं, पण तिने खूप बूस्ट केलं आणि तिने खूप छान पद्धतीने मला प्रेझेंट केलंय. सो दिस गोष्ट संगीताचं. मागच्या आठवड्यातले 30, आत्ताचे 20, एकूण 50 गुण. वा. आणि आता बसायचंय सिंहासनावर. असं म्हणतात चांगला डिरेक्टर होण्यासाठी आधी चांगला असिस्टंट डिरेक्टर व्हावं लागतं. तर असाच एक असिस्टंट डिरेक्टर आता इथे येतोय जो शिकतोय दिग्दर्शन. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सतीश तारे आणि भालचंद्र कदम. मी आहे डायरेक्टर, डायरेक्टर बाबा डायरेक्टर. हाताखाली काम करून गेल्या किती ऍक्ट्रेस आणि बर का ऍक्टर. वा 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 वा. स्पॉट स्पॉट. हे मध्ये कोणी ठेवलं इथं? हे लागतं लाईट आपल्याला शूटिंगला लागतं. जाऊ दे चला चल. ओके ऍक्शन.
हाथों की चंद लकीरों का सब खेल है बस तकदीरों का, हाथों की चंद लकीरों का. स्पॉट 2 चाय लाव. सर आम्ही तुम्हाला फोन केला होता ना, तुम्हाला असिस्टंट हवाय. हो 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 तो मी. ओके आपण आहात. हो सर. बोला, बोला. हे काय करताय तुम्ही? हा नाही, मी बऱ्याच असं डायरेक्टरांना बघितलं असं करताना. हो हो कुणाची माप घेताय? तुझ्यासाठी एक शर्ट शिवाय टाकलाय, त्याची माप घेतोय मी. टेलर मास्टर आहे मी टेलर मास्टर आहे. Sorry. डायरेक्टर आहे मी, डायरेक्टर समजलं. Sorry. हा सर मला सुद्धा डायरेक्टर व्हायचंय. हो ना. म्हणजे यश चोप्रा, सुभाष घई, गुरुदत्त, राज कपूर यांच्यासारखा मोठा डायरेक्टर. गपरे गप. कोण आहे ते लोक? पोपटराव घोरपडे नाव ऐकलेस? कोण? पोपटराव घोरपडे नाव ऐकलेस? कोण आहे ते? कुंकू माझं हळदीला विटलं, हे सिनेमाचं नाव ऐकलंयस? कुंकू माझं हळदीला विटलं. नाही ऐकलं? नाही. KMHV. सर मी HIV ऐकले. काय ऐकलंस? काय ऐकलंस? नको ते बरं तुला कळतं रे. KMHV नाही ऐकलं? कुंकू माझं हळदीच विटलं. जरा वाच, अभ्यास कर, शिकायचं ना, मोठं व्हायचं ना तुला, डायरेक्टर व्हायचं की नाही तुला? हे ते डोळे बिळे घरी दाखवायचे, इथे ऍक्टिंग नाही करायची. वारणीचा वाघ, रक्तात नारी कुऱ्हाड, चुली झाल्या 2, तुम्ही आम्ही कोण, वहिनीचा बांगडा. बांगडा. सर वहिनीचा बांगडा नसेल, बांगड्या असतील सर. सिनेमा कोणी काढलाय? सिनेमा कोणी काढलाय? तुम्ही. जास्त बोलायचं नाही. मग वहिनीचा बांगडा म्हणजे वहिनीचा बांगडाच. हा. कोळ्यांची जनवर सिनेमा आहे तो. हो. हे ऍक्टिंग घरी करायच्या. हे डोंबोलीचा दिलीप कुमार. तुला क्लॅप बद्दल काय माहिती आहे? हा सर. सर क्लॅप म्हणजे काय माहिती का, सीन चालू आहे ना जो आता होईल सुरू, तो पाठीच्या वरनं त्या नंबर लिहायचा आणि तो कॅमेरा समोर असा क्लॅप वाजवायचा. वेडा आहेस तो? क्लॅप म्हणजे टाळ्या. काय? मी एखादा सीन शूट केला की लगेच तू वा सर क्या शॉट था, क्या सीन था असं म्हणत टाळ्या हा, वाजवायच्या, सर. त्याला क्लॅप असं म्हणतात. अच्छा अच्छा अच्छा. मी नुसतं गाडीतून असं उतरणार, तुझ्याकडे नुसतं असं बघणार मी, हा, सर. तेवढ्यात तुला कळलं पाहिजे मी काय ते. काय म्हणशील? व्हॉट अ शूज सर. काय सुचले? काय सुचलंय सर? हा माझ्या डोक्यात नुसतं काहीतरी येईल. मी तुला सांगेन नक्की असतं नुसतं करायचं आहे. तू हा. काय म्हणशील? वा वा सर, वंडरफुल सर, व्हेरी काय? गुड, याला व्हेरी म्हणतात गुड clap. सर. याला म्हणतात clap. यस सर. शिकशील, मोठा Yes, होशील yes, तो. yes, sir. आणि बाकी एक क्लॅप बिल हे घरी जाऊन कोणीही करू शकतं रे. तुला जर शिकायचं असेल तर हा, sir. पहिल्यापासून तू साप कसा पकडायचा ते शिक. सर मी डायरेक्टर व्हायला आलोय मग हे सर. तुला यायला नको का? अरे माझी पुढची फिल्म आहे ओवळी ते माझ्या नागराया. काय सीन आहे. ओ काय सीन आहे. अरे लोक बघ तुला सांगतो सीन असा पाडव्याची पहाट, हा हा असा सूर्य उगवताना दिसतोय. हा. वेळ सकाळी 9ची. सर 9ला सूर्य कसा काय? शिफ्ट कितीची असते आपली? 9. मग सूर्य किती वाजता येतो? मग 9 म्हणजे 9. जास्त शहाणपणा मला शिकवायचं नाही, कळलं? सूर्य असं वरती चाललेला आहे आणि या बाजूने आपल्या सिनेमाची नटी हिरोईन हा. नऊवारी नेसून अशी अटकर खांद्याची गोडसर बांधण्याची नार हा. अशी सोन साखळी गळ्यात अडकवून अशी चालत 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 येते. हा. हे मी तुला दाखवायला सांगितलं. हा. कसं दाखवशील? कसं ती चालत? हा कितवा महिना आहे? हिरोईन आहे ती, हिरोईन. काही इस्पितळ भरती व्हायचं नाही का काय ती? हे शिकार आहे तुम्ही, हे शिकार आहे, हे शिका, हे तुम्हाला आलं पाहिजे. हा डोंबोली दिलीप कुमार घरी तिकडं हे शिकायचं काय? तर या बाजूने ती नटी झालेली हा. आहे, तिला आपण मार्क्स द्यायचे. किती? मार्क्स म्हणजे गुण नाही द्यायचे, मग? खून. खून कॅमेऱ्याच्या ज्या बाजूला तिने थांबायचं ही खून आपण त्याला द्यायची. हा, सर. हा. आणि हा. आता कॅमेऱ्याच्या दुसऱ्या बाजूनं एक साप सरपटत येतो आणि कॅमेऱ्याच्या दिशेला पाहतो. सर कॅमेऱ्याच्या दिशेला कसा येईल तो? कारण तू शेपटी धरून बसलास ना खाली. त्याचं जरा जरी तो इकडे तिकडे झालं तरी काठीने त्याला असा टोचायचा तू. बरोबर तो असा दिसला पाहिजे. हा सर. त्याच्या डोळ्यामध्ये प्रचंड हसू, त्याचा लुक, तिचा लुक, त्याचा लुक, तिचा लुक, म्युझिक, हातात तबक, टांग 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 हे काय? बॅकग्राऊंड म्युझिक, हा. डोळ्यात पाणी. डोळ्यात नटीच्या? नाही, नागाच्या.
नागाचं पाणी कसं असेल? ग्लिसरीन काय केरोसिन म्हणून तो मध्ये घालायला नाही घेऊन जाणारच का? इथे नको काय यायला ते आणि जबाबदारी तुझी आहे तुझी आहे. तू मला फालतू विचारायचं नाही हे कसं करू ते कसं करू. मला क्रिएटिव्ह वर्क पाहिजे. हो सर. फालतू कामासाठी मी नाहीये. Yes, sir. त्यासाठी तुला मी छानवर होत काय पुढे सर पुढे काय होतं? नाग लगेच आपली दिशा बदलतो आणि आपल्या बिळाच्या दिशेने जायला लागतो. सर हो शेपटी सोडू. सिनेमा शूट होऊन लावून पडल्या सुद्धा सेफ्टी घेऊन काय करतोय? गेला केव्हाच तो साप. आता आपलं लक्ष तिथं आहे की आता त्या बिळातून काय येत आहे. तो पुन्हा तो साप आपल्याला दिसतोय आणि आता त्या सापाच्या तोंडात आपण पाहतो आहोत बेडूक. बेडूक मागवलाय का आपण? बेडूक मागवलाय का आपण? सापाचा परडे देताना पुंग्या वाजतात आर्थिकतेच्या. बेडूक कुठे आणतो अर्जुन मध्ये? बेडूक नाही नाही. त्याच्या तोंडात असते प्लास्टिकची पिशवी. अच्छा म्हणजे पिशव्या असतात आतमध्ये त्या घेऊन तो. पिशव्या महत्वाच्या नाहीये. तो साप बाहेर येतो पिशवी घेऊन. त्या पिशवीमध्ये साडी असते कांजीवरमची इस्त्री केलेली. वा सर वा. आणि तो साप आपल्या शेपटीनं ती सगळी साडी सोडतो आणि नटी भोवती ती साडी अशी गुंडाळतो आणि त्याला ती नटीला ती साडी नेसवतो पिनप बिनप करून. साप कसा नेसवेल? शक्य आहे का ते? तुझं काम आहे ते. हे काम तुझं आहे माझं नाही आहे. तुझा सापाचा मास्क घाल ना हातात आणि त्यांनी करायचं. हिरोईनला कुठे टच होता कामा नाही कळलं. हिरोईन पण हे कशासाठी करेल? कारण तो साप त्या नटीचा मागच्या जन्मीतला नवरा असतो. वा सर वा. तुझ्या 500ची नोट आहे का? 500 कशाला? त्याच्याशी गोल पुंगळी कर आणि ती सापाच्या तोंडामध्ये ठेव. सर मी हो मग तूच ठेवायची. असा जबडा धरायचा आणि त्यात ठेवायची ती. हो तो चावला तर मर की तिकडे. मला काय घेणे द्यायची. माझा सूर महत्वाचा आहे. सर मी ऐक, येतो. हे सापाची नाही नाही सर मला नको. मला बाजू? नाही डायरेक्शन शिकायचंय सर. मागची मी बाजू? जाऊ नको. हे असले चावरे बिवरे चित्रपट नका बनवू तुम्ही. अरे ऐक माझं. अहो, चांगलं बनवा ना काहीतरी. मला भीती वाटते प्राण्यांची. ठीक आहे या सिनेमाच्या वेळी तू मला मदतीला येऊ नकोस. याच्या पुढचा सिनेमा आहे त्याच्या वेळी तू माझ्या मदतीला ये. कुठला सर? कौटुंबिक फिल्म आहे. कुठली? दूध तुमची साखर आमची. हा सर वा. अरे असं उकळणारेच लोक. सगळी भाषा भेदभाव सगळं बदलून टाकलेलं आहे आणि त्याच्यात साप आणि नाग काही नाही आहे ना? काही Very नाही. good, sir. त्यात फक्त असणारे सिंह. म्हणजे सिंहाची शेपटी पकडायची. हे मारायचं का तुला? शेपटीवर लढाई तो हिरो करणार. तू वाघाचा जबडा पकडायचा. बघूयात हा ऍक्ट प्रेक्षक परीक्षकांना कसा वाटला आणि किती गुण देणार आहेत ते. 10. रेणुकाताई. मला ऍक्ट मध्ये म्हणजे तुमचा परफॉर्मन्स दोघांचा खूप आवडला. पण ऍक्ट तेवढा माझ्यासाठी खुलला नाही जितका खुलायला पाहिजे होता. म्हणजे ह्याच्यापेक्षा अधिक मोठा विनोद तुम्ही नक्कीच करू शकता. त्यामुळे मला वाटतं ऑल द बेस्ट आणि कीप इट अप असंच म्हणेन. निर्मितीताई. मलाही असंच वाटतं की आज ज्या पद्धतीने तुमचे ऍक्ट झालेत आधीचे किंवा तुम्हाला उभं राहून आम्ही टाळ्या वाजवलं तितका नाही ऍक्ट झाला आज तुमचा. एनिवे ऑल द बेस्ट. बघूयात किती गुण मिळत आहेत आता. रेणुकाताई 9 गुण. निर्मितीताईंचे गुण आहेत गुलदस्त्यात कारण आज आहे एलिमिनेशन. मागच्या आठवड्यातले 30 आत्ताचे 19 एकूण 49 गुण. तेव्हा पुढच्या तुमच्या सगळ्या प्रवासासाठी आणि एलिमिनेशनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज. कुणाला कुणाला स्वर्गात घ्यायचं कुणाला कुणाला नरकात ठेवायचं याचा जरा मी विचार करतो. तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. हल्ली सगळ्या स्पर्धा इंग्लिश नाही तर हिंदी भाषेतच असतात ना. इंग्रजी येतं ना तुला? घ्यायचा भाग. येतं पण गुड इंग्लिश डझंट कम टू मी ना. म्हणजे मला चांगलं इंग्लिश नाही येत. फुला फुलांच्या बांधून माळा मंडप घाला उतारी. मंडप घाला उतारी. एकतर मंडप वर कर नाही तर तू खाली जा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ.
असं म्हणतात मराठी भाषा वळवावी तशी वळते, पण याचा अर्थ असा नाही की मराठी कसंही बोललं पाहिजे. आणि म्हणूनच सगळ्यांना मराठी भाषेचे धडे देण्यासाठी एक मराठी भाषेचा पुरस्कर्ता आता इथे येणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सिद्धेश्वर झाडबुके आणि श्रद्धा केतकर. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी. मराठी शाळेपाशी पोहोचलो आहोत. वा 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 वा. मी आहे मराठी भाषा संवर्धन समितीचा अध्यक्ष. बघूया या मराठी शाळेतल्या मुलांची मराठी आहे तरी कशी. बिघडली हो हल्ली सगळ्यांची मराठी. दिसत नाही कुणी. अरे भाग भाग डिके बोल डिके बोल डिके बोल भाग भाग डिके बोल डिके भाग भाग डिके बोल डिके बोल डिके बोल. ए मुली, अगं काय हे घाणेरडं गाणं म्हणतेस. घाणेरडं म्हणू नका, माझा फेवरेट हिट आयटम नंबर आहे. शी 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 शी. अरे काय ही भाषा आहे तुझी. असू दे असू दे. बरं आता मी तुला काही प्रश्न विचारणार आहे. हा. मला सांग, तुला टिळक माहिती आहेत का. हो, शेंगावाले टिळक. शेंगावाले टिळक असा इतिहास तुझ्यापर्यंत पोहोचलाय. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असे विचारणारे टिळक, मराठी भाषेच्या बाबतीत आग्रही असणारे असे ते टिळक. कूल काका कूल. इतना चिडता काय को है तुम. अरे चिडता काय को, ही काय भाषा आहे का. मला सांग मुली, तू मराठी आहेस. येस आय एम अ मराठी. मराठी आहेस मग असणारच असं. नाही नाही, आय एम अ मराठी. अगं मग हे मराठीत सांगता येत नाही का तुला. नाही, तुम्हाला माहितीये काका, माझ्या आईने ना मला एक सॉलिड वन तास रापचिक आयडिया सांगितली. रस्त्यात कुणी अनोळखी मराठी माणूस मिळाला ना की- अरे माणूस मिळत नसतो, माणूस भेटतो, वस्तू मिळते. हा तेच ते. रस्त्यात कुणी अनोळखी मराठी माणूस मिळाला ना की इंग्लिश मध्ये करायचं. टॉक म्हणजे काय. हा हा तेच ते. टॉक करायचं म्हणजे इंग्लिश मध्ये बोलायचं. अरे वंटास गुंटू टिंटू काय तुझी ती भाषा. अरे हे काय ग, तुझ्या वाणीची लक्तर झाली आहेत सगळी. किती गोड वाणी होती तुझी. हा आईला, म्हणजे तुम्ही मला ओळखता. पूर्वी तू वक्तृत्व स्पर्धांमध्ये असायची, वादविवाद स्पर्धांमध्ये असायची. घेतेस की नाही भाग. नाही नाही अगं नाही असं म्हण. हल्ली कोण भाग घेत नाही हो मराठी वक्तृत्व स्पर्धेत. वक्तृत्व वक्तृत्व वक्तृत्व. आमची मिस असंच बोलते. बोलते गुरुजन आहेत ते. हा घुगऱ्या खाल्ल्यास काय त्यांच्या बारशाच्या. शेजारी बसते जेवायला. बोलतात असं म्हणायचं असतं. आदर द्यायचा. हे इट इज सो आउटडेटेड. गुरुजनांना आदर देणं हे आउटडेटेड झालंय. अहो हल्ली सगळ्या स्पर्धा इंग्लिश नाही हिंदी भाषेतच असतात ना. इंग्रजी येतं ना तुला, घ्यायचा भाग. येतं, पण गुड इंग्लिश डझंट कम टू मी ना. म्हणजे मला चांगलं इंग्लिश नाही येत. अरे हे तरी कसं बोलतेस तू. मराठी माध्यमांमध्ये आता मराठी स्पर्धा होत नाहीत का. मला काय माहित, मी तर इंग्लिश मीडियम मधली आहे ना. आणि आमच्या स्कूल मध्ये ना मराठी माध्यम क्लोज. काय मराठी माध्यमच बंद झालं. हा हॅलो. हा भालो भालो. बंगाली. हा औचुदा रियल सलमा. अरे तो गुजराती. नो यार, इट वॉज सो पाउसिंग यस्टरडे. हे कुठलं हिंदी नाही, इंग्रजी नाही, वोंगरो हा मंगळे हा मुंगळी. ओके ओके बाय बाय. अरे कुठली भाषा तरी धड बोल की. जाऊ दे ना काका, मी चालली. Bye. चाललीस कुठे. ती सिंगिंग कॉम्पिटिशनची रिहर्सल आहे ना. सिंगिंग म्हणजे गायन स्पर्धा. हा वा वा वा. कुठलं गाणं म्हणतेस, भावगीत की भक्तिगीत. भावगीत. माझा भाव पण आहे ना बरोबर. मी कोणतं गाणं बोलणार माहितीये. बोलणार म्हणतीये ही. ऐका ना काका. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. मुन्नी के गाल गुलाबी चाल शराबी जाल नवाबी रे. मैं झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए. थांब. काय चाललंय, कसलं हे काय भावगीत आहे का. हा सॉलिड आहे ना, वन तास रापचिक रामपट. अरे कसले घाणेरडे शब्द आहेत. असले अपशब्द बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाही. त्यात काय वाटायचं, ही आमची लँग्वेज आहे, तुम्हाला नाही येत. इथे मी भाषा संवर्धक म्हणून काम करतो. भाषेवर माझं प्रेम आहे.
हे सेम टू सेम असंच बोलायची माझी मोठी बहीण, जिला तुम्ही देववाणी म्हणता आणि आम्ही संस्कृत म्हणतो. तिला लोकांनी एवढं समजावलं की बदल स्वतःला, बदल स्वतःला, पण ऐकलंच नाही तिने. शेवटी दिला लोकांनी डच्चू. डच्चू? हा, म्हणजे घालवून दिलं. म्हणून सांगते काका, लोकांच्या भेजामध्ये घुसेल ना असंच सिंपल मराठी वापरायचं. हे मला तू शिकवतेस? मला शहाणपणा शिकवणारी तू कोण ग? मराठी. हो हो, मराठी भाषा. मराठी भाषा ही अशी झाली आहेस तू? झालीये नाही, केलीये. एकेकाळी अमृताच्याही पैजा जिंकणारी, पण आता पुढची 10 वर्ष सुद्धा टिकेल की नाही अशा पैजा ऐकणारी मराठी. महाराष्ट्रात जगण्यासाठी जिला प्राणवायू शोधावा लागतो अशी मराठी. मराठी वॉज अ लँग्वेज असं पुढे शिकवलं जाईल ती मराठी. दुर्मिळ होत असूनही जिची किंमत कमी होत चाललीये अशी मराठी. महाराष्ट्रात जिला घाटी म्हणून संबोधलं जातं अशी मराठी. खूप आनंद झाला काका मला तुम्हाला भेटून. पण एक सांगू, मला सुधारण्याआधी खरी गरज आहे यांना सुधारायची. मग मी आपोआप सुधारेन. सुधाराल? बघूयात परीक्षकांना हा विचार कसा वाटलाय आणि किती गुण ते तुम्हाला देणार आहेत आज. 9 गुण. रेणुकाताई. लास्ट श्रद्धा जे भाषण होतं ते फारच महत्वाचं भाषण आहे आणि हा मंचाद्वारे जर लोकांपर्यंत ते अत्यंत व्यवस्थितपणे पोचलं आणि घराघरात चांगली शुद्ध मराठी भाषा बोलली गेली तर हे खरंच सार्थक होईल हा मंच, असं मला वाटतं. भाषणासाठी म्हणून आणि ते जे आपल्याला पोचवायचं आहे त्या विषयासाठी म्हणून मी 1 गुण जास्त देणार आहे जेव्हा गुण देईन तेव्हा. पण नाहीतर मला वाटतं की तुम्ही ह्याच्यापेक्षा नक्कीच चांगलं परफॉर्म करू शकला असतात. बट कीप इट अप. निर्मितीताई. आज नाही यार, काय होतंय की रिहर्सल्स कमी पडतायत का? एनिवे, ऑल द बेस्ट. पुढचा ऍक्ट चांगला करा. ओके. बघूयात किती गुण मिळत आहेत. रेणुकाताई. मी म्हटलं तसं खरं म्हणजे 8 दिले असते पण 9 गुण दिलेले आहेत. आज एलिमिनेशन आहे त्यामुळे निर्मितीताईंचे गुण आहेत गुलदस्त्यात. गेल्या आठवड्यातले 27, आत्ताचे 18, एकूण 45 गुण. आणि आजच्या एलिमिनेशन साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या या जोडीसाठी. हुबायपूच्या या पर्वाच्या महाविजेत्या जोडीला मिळणार आहे बँकॉक आणि पटाया टूरची संधी SK टूर्स यांच्यातर्फे. आणि आपण जायचे आता छोट्याशा ब्रेक. टूरवर कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल हुबायपू. 2 बोल 1 हाफ. अच्छा, इश्क म्हणजे प्रेम. हा हा ओट आहे ना, हा असा आज टाकायचं लगेच सोडायचं. असा टाकायचं सोडायचं. जमेल? हा चल, जाऊ 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 सोड 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 सोड. जाऊ जाऊ सोड सोड सोड. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू 2 बोल 1 हाफ. काळ जसा बदलत चाललाय तसे मुलांवरचे संस्कार सुद्धा हल्ली बदलत चाललेत. तर आपल्या मुलीवर नृत्याचे संस्कार करते एक आई. बघूयात मग ती नृत्य शिकणार का? जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या पाहुण्या जोडीचं. सुप्रिया पाठारे आणि आरती सोळंकी. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली आजबाई सुपारी फुटली. नवरी नटली आजबाई सुपारी फुटली. बिंदू, मेरी प्यारी बिंदू, कुठे गेली रे बिंदू? माझी बिंदू ग बिंदू, माझी अगं माझं बाबडं, माझं पिल्लू गते. कुठे गेलं होतं पिल्ला? मी ना मम्मी गणेश चतुर्थीची तयारी करत होती. कुठे गेली होती? अगं मी ना गणेश चतुर्थीची तयारी करायला गेले होते. तुझा उत्साह खूप आहे पण मला काही कळलं नाही. अगं गणपती उत्सव, गणेशोत्सव. हा
त्याच्यात ना मी नाचाची तयारी करत होती. अगं बाय ग, माझी पोरगी नाचणार आहे. कुठलं गाणं? ऐक मम्मी. हा. गोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. गोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. फुला फुलांच्या बांधून माळ. हे काय? फुलं उगवली मम्मी. फुला फुलांच्या. आता हे काय? फुलं तोडली मम्मी. फुला फुलांच्या बांधून माळ. मंडप घाला उतारी. मंडप घाला उतारी. एक तर मंडप वर कर, नाही तर तू खाली जा. अगं बाई, माझा लाफिंग बुद्धा. मंडप घाला उदारी. मंडप घाला उदारी. आली बाहेर आली गेली बाई एकदाची. तू कसलं गाणं सिलेक्ट केलंस ग? ठीक आहे, तुझ्यासाठी. मग मी तुझ्यासाठी मी गाणं बदलते. बरं. गोरी गोरी पान फुलासारखी छान. गोरी गोरी पान फुलासारखी छान. दादा मला तो दादा. सांगितलं तुला अशी गाणी गायची नसतात. तू शिला की जवानीवर नाच. ठीक आहे. हा. 1 2 3 4. शीला शीला की जवानी. I'm so sexy for you. मैं तेरे हाथ ना आनी. कारटे असं नाचतात का? मग शिला की जवानी. हा. 1 2 3 4. 5 6 7 8 9 10 11 12. पाढे म्हणतेस का? पाढे म्हणतेस? मग नाच करायचं ना बाबा. सोन्या माझ्या पहिला नंबर हवा की नाही? येस मग. हा चल रेडी. 1 2 3 4. माय नेम इज शीला. शीला की जवानी. I'm so sexy for you. मैं तेरे हाथ ना आनी. माय नेम इज शीला. शीला की जवानी. जवानी जवानी लक्षात ठेव. काय? जवानी जवानी लक्षात ठेव. जेवणाचं काय? कारटीला सारखं जेवणच आठवतं. जवानी 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 म्हटलं की असं डोळा मारायचं, कंबर हलवायची. डोळा मारायचं, कंबर हलवायची. काय? हा. माय नेम इज शीला. शीला की जवानी. डोळा डोळा डोळा. पहिल्यापासून माय नेम इज शीला. शीला की जवानी. कोण? तूच म्हणाली डोळा मारून कंबर. तुला साधा डोळा मारता येत नाही. लोक काय म्हणतील? दावड्यांच्या मुलीला डोळा मारता येत नाही. एवढी घोडी झाली, एवढं सुद्धा शिकता आलं नाही तुला ग. बरं ठीक नाही मारता येत डोळा. बरं ठीक आहे, राहू दे राहू दे. मी तुला नंतर शिकवते डोळा मारणं. पुढचं पुढचं. हा काय गाणं ते? हा. तोबा तोबा मेरी तोबा तोबा मेरी. मेरी दुनिया है सर तेरी इश्क की है दीवानी. इश्क इश्क म्हटलं की ओठ दाबायचा. मम्मी इश्क म्हणजे? अच्छा अच्छा, गप्प बसायचं. अगं इश्क माहितीये तुला? नाही. गाण्यातलं इश्क नाही. इश्क कमी ना. इश्क का लगिया रोग. जाऊ दे मम्मी, कमी नाही. रोग लागला कशाला हवं इश्क? अगं तसं नाही ग. गाण्यातलं गाण्यातलं. अच्छा गाण्यातलं इश्क. इश्क इश्क म्हणजे प्रेम. प्रेम. अच्छा, इश्क म्हणजे प्रेम. हा बघ. हा हा ओट आहे ना. हा असा आत टाकायचा, लगेच सोडायचा. हा बघ, असा टाकायचा, सोडायचा. जमेल? हा चल. चाव 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 चाव. सोड 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 सोड. चाव चाव चाव. सोड सोड सोड. तुला मी स्टेप दाखवते ना. 1 2 3 4. माय नेम इज शीला. शीला की जवानी. I'm so sexy for you. मैं तेरे हाथ ना आनी. ओ वा जमलं जमलं. माझ्या पोरीला जमलं. काय चालतील काकू? जमतं ना माझ्या पोरीला. कांदेपोळीचा कार्यक्रम कधी काय? वा 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 वा, जोरदार टाळ्या. रेणुकाताई,
अरे काय धमाल केली तुम्ही दोघींनी. एकतर आरती तुला इकडे बघून खूप 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 जास्त आनंद झालाय मला. खूपच मजा आली तुला बघून. खूपच छान. या ना जरा मी टेडी आणि डॉगी वगैरे. निर्मिती ताई. आरती झालं नाचून आणि ह्या मायले की अशा या या परत या. आणखी एक गोष्ट हवी आहे का तुम्हाला? हो आम्हाला सगळं हवंय. हवंय या. वा. आणि आता खेळात झालंय असं की कालच्या सिंहासनाधीश जोडीला आज चॅलेंज केलंय एका नव्या जोडीनं. तेव्हा सिंहासनासाठी त्यांना करावा लागणार आहे 1 मिनिटाचा परफॉर्मन्स आणि त्याचबरोबर एक जोडी घेणार आज आपला निरोप. काय होणार कसं होणार हे सगळं ब्रेक नंतर. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू 2 फॉल 1 दारुडा फुल टाईट होतो आणि पहिल्या मजल्यानं पडतो लोक गर्दी जमा होते. ए काय झालं काय झालं काय झालं काय झालं. ए मला काय माहित, मी पण आत्ताच आलो खाली. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू 2 फॉल 1 दोनही चॅलेंजर जोड्यांमधले कलाकार आता इथे येऊन थांबलेले आहेत फाईट देण्यासाठी. आणि आज एलिमिनेशन आहे त्यामुळे लगेच परफॉर्मन्सला सुरुवात होणार आहे. पहिली संधी तुम्हाला. मी एक जोक सांगते. एक दारुडा फुल टाईट होतो आणि पहिल्या मजल्यानं पडतो लोक गर्दी जमा होते. ए काय झालं काय झालं काय झालं काय झालं. ए मला काय माहित, मी पण आत्ताच आलो खाली. आणि आता मंगेश तुम्हाला संधी. एकदा देव ठरवतो की आपण सगळी दुनिया सुंदर करूया म्हणून तो जगातल्या सगळ्या कुरूप लोकांना वाईट लोकांना वर स्वर्गात बोलवतो आणि म्हणतो या सगळ्यांना सुंदर करूया, कोणीच विचित्र दिसलं नाही पाहिजे या जगात. आणि त्या सगळ्यांना म्हणतो सांगा तुम्हाला काय काय पाहिजे. तर प्रत्येक जण येतो आणि म्हणतो देवा मला सुंदर कर. ओके तुला वर दिला सुंदर झाला. दुसरा येतो देवा मला सुंदर कर. ओके वर दिला गेला. अशा सगळ्या लोकांना तो सुंदर करतो आणि सगळे निघून जातात. हे सगळं करत असताना देव एका माणसाकडे पाहतो सगळ्यात शेवटच्या. तो हे सगळे सुंदर होत असताना त्यांना बघून हसत असतं. सगळ्यात शेवटी त्याचा नंबर येतो. देव म्हणतो मी तुला वर देतो पण तू मला आधी सांग तू हसत का होतास. तो म्हणता तुम्ही तुम्हाला जो वर मागणार आहे ना तो असा आहे की या सगळ्या सुंदर केलेल्यांना पुन्हा कुरूप कर. यावर ना देवाने काढलेला निष्कर्ष असा आहे की आपण दुनिया कितीही सुंदर केली, माणसं कितीही चेहऱ्याने सुंदर तयार केले तरी त्यांची वृत्ती नाही बदलू शकत. दोनही कलाकारांनी सुंदर सुंदर परफॉर्मन्सेस सादर केलेले आहेत आणि आता निर्णय परीक्षकांच्या हातात. युनिव्हर्सिटी हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर डिग्री पण देणार आहे. कुठली कुठली. बॅचलर्स ऑफ PWD and MMRDA. आणि मास्टर डिग्री पाहिजे असेल तर मास्टर ऑफ BNC. अहो BNC ची खड्डा थेरपी आहे ना यासारखी दुसरी कुठली थेरपी नाही असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. रेणुकाताई. सिंहासनाधीश जोडी तर आपल्याला आजची मिळालेली आहे आणि आता सगळ्यात टेन्शनची वेळ म्हणजे ऑल इज वेल म्हणण्याची वेळ आलेली आहे. कोण होणार आज एलिमिनेट. निर्मितीताईंचे गुण मिळून ज्या जोडीला आज सगळ्यात कमी गुण असतील ती जोडी आज आपला निरोप घेईल. पण आता ते मला माहिती नाहीये ना त्यांनी किती गुण दिलेले आहेत. तर निकाल पत्र त्या तयार करतायत, मी त्यांच्याकडून ते आता घेऊन येणार आहे. तर 2 जोड्या अशा आहेत ज्यांना आज सगळ्यात कमी गुण आहेत. त्या दोनही जोड्यांना मी आता इकडे आमंत्रित करणार आहे. पहिली जोडी आहे
सिद्धेश्वर झाडबुके आणि श्रद्धा केतकर. आणि आजची दुसरी जोडी आहे अतुल तोडणकर आणि अदिती सारंगधर. या दोनही जोड्यांनी आपल्याला खूप हसवलंय, पण आज कुणीतरी एक जोडी निरोप घेणार आणि आता ते सगळं आहे निर्मितीताईंच्या हातात. निर्मितीताई ज्या जोडीच्या हातात टेडीवेअर देतील ती जोडी आज आपला निरोप घेईल. निर्मितीताई. अतुल, मागच्या पर्वाचे महाविजेते, पण आज लवकर जाताना कसं वाटतं? मागच्या पर्वातही महाविजेता होईन की नाही हे ठरवून आलो नव्हतो किंवा ठरलं नव्हतं. तसं परफॉर्मन्स करत राहणं चांगला आणि परफॉर्मन्स देत राहणं. आज 19-20 झालं, नो प्रॉब्लेम. याच्या पुढे आहेच अजून. ज्या ज्या वेळेस कधी संधी मिळेल तेव्हा ईश्वराच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या खूप छान परफॉर्मन्स देण्याची सुबुद्धी मिळो आणि तो परफॉर्मन्स छान माझ्याकडून हो, एवढीच इच्छा. थँक्यू. अदिती. फुबाईपूच्या आधी मी लोकांना माझ्या परफॉर्मन्सेसमधून बऱ्याच अंशी रडवलं, त्यानंतर कधी स्ट्रॉंग बनवलं. आज या मंचाने मला लोकांना हसवण्याची संधी दिली, तर त्याबद्दल थँक्यू सो मच झी मराठी, थँक्यू सो मच राकेश सर आणि थँक्यू सो मच फुबाईफू. आय एन्जॉयड. आणि थँक्यू अतुल बरोबरचे सगळे परफॉर्मन्सेस मी खूप एन्जॉय केले आणि आय एम शुअर की लोकांनी सुद्धा तेवढेच एन्जॉय केले असतील. थँक्यू सो मच. पण मला वाटतं हे दोनही कलाकार बाहेर जाऊन गप्प बसणार नाहीयेत. ते नक्कीच आपल्याला हसवत राहतील, कारण आपला हसवा हसवीचा कार्यक्रम आहे आणि शो मस्ट गो ऑन. त्यामुळे बजाव. तर कॉमेडीची अशी फुल टॉस फुगडी घेऊन भेटूयात पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका. ब्रुकबॉन्ड रेड लेबल फू बाय फू. दोन बोल एक हाफ.